नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या कुक विथ रुपाली या चॅनलवरती। तर हे बघा, हे मटेरियल बघून थोडक्यात तुम्ही अंदाज तर लावलाच असेल की आपण आज काय बनवणार आहोत। तरीही मी तुम्हाला सांगते, हे बघा, हे जे सुंदर सुंदर छोटे छोटे लाल टोमॅटो दिसत आहेत तुम्हाला आणि ही मिरची, याचं कॉम्बिनेशन म्हणजे मिरची किंवा टोमॅटोचा ठेसा, थोडक्यात टमाट्याचा ठेसा आपल्या घरच्या भाषेत। इथे मी घेतला आहे लसूण आणि इथे चिरलेली कोथिंबीर घेतली। लसूण थोडेसे जास्त मुद्दामच घेतले, कारण की चटणी कोणतीही असो त्यात थोडेसे लसूण जास्त घेतले ना त्याची चव एकदम वरच्या लेवलला जाते। तर बघा, आता झटपट बनवून घेऊया आपण ही टमाट्याची चटणी, टमाट्याचा ठेसा। हे बघा, मिरच्या टोमॅटोच्या बरोबरीने इतक्या मिरच्या आपल्याला पुरेशा होतील मित्रांनो, आणि आपला जो ठेसा आहे तो एकदम झणझणीत बनणार आहे। बघा, उन्हाळा असो हिवाळा असो किंवा पावसाळा असो, जिथे विषय येतो टोमॅटोच्या चटणीचा, चटणी म्हणजे झणझणीतच बनली पाहिजे, त्याशिवाय चटणीला व्हॅल्यू नाहीत मित्रांनो। तर चला, आता मी झटपट ह्या ज्या मिरच्या आहेत त्यांना भाजून घेणार आहे। आपल्या मिरच्या जोपर्यंत भाजतायत ना मित्रांनो, तोपर्यंत मी हे जे टोमॅटो आहेत त्यांना छोटं छोटं कट करून घेते। आता मिरच्या भाजताना दाखवण्यासारखं काहीच नाही आहे, आपण सगळे इतके हुशार आहोत, सगळ्यांनाच माहिती आहे की मिरच्या कशा भाजल्या जातात, त्यामुळे मी मिरच्या भाजण्याला इतकं काही महत्त्व दिलेलं नाही आहे। पण तोपर्यंत बघा, आपण टोमॅटो कट करून घेऊया। मित्रांनो, इकडे बघा, आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या भाजून झालेल्या आहेत आणि इथे मी आता कढई ठेवली आहे। आपण इथे जे आपण टोमॅटो कट करून ठेवले होते ते गरम गरम तेलामध्ये सोडणार आहोत। गरम तेलामध्ये टोमॅटो जेव्हा आपण सोडतो ना, मग आपल्याला त्याला खलबत्त्यामध्ये कुटायची गरज लागत नाही मित्रांनो। का उगाच तर बिचाऱ्या टोमॅटोला आपण कुटायचं खलबत्त्यामध्ये, गरम गरम तेलात सोडूया, ते लवकर बारीक होतात। बघा, हे इतकं कडक तेल झालं आहे, हे आता मी सोडते। आता जोपर्यंत हे जे टोमॅटो आहेत ते थोडेसे नरम होतील तोपर्यंत आपण आहे ना मिरची लसूण हे कुटून घेणार आहोत मित्रांनो। त्याच्यावरती मी ठेवते झाकण, हे स्वतः गरम होत राहतील। आता बघा, आपण लसूण कोथिंबीर आणि ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आता खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहोत मित्रांनो। बघा, मिरची लसूण आणि कोथिंबीर जोपर्यंत आपले कढईतले टोमॅटो नरम नाही होत तोपर्यंत आपण मिरची आणि लसूण कुटून घेऊया। इकडे बघा मित्रांनो, हे आपले तेलातले टोमॅटो नरम झाले आहेत, तर मी थोडंसं असं त्याला बारीक करून घेते, म्हणजे मिरची आणि लसूण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतील। या नरम झालेल्या टोमॅटोमध्ये आपण जी लसूण मिरची आणि कोथिंबीर ठेचून घेतलेली होती ही आपण आता यात मिक्स करूया। मिरची लसूण ठेचताना मी मीठ टाकलेलं होतं मित्रांनो, त्यामुळे मी आता चटणीमध्ये मीठ टाकत नाही। तर फायनली बघा, आता ह्या प्रकारे आपली टोमॅटोची चटणी रेडी झालेली आहे। आता मी तुम्हाला डायरेक्ट प्लेटमध्ये सर्व करताना दाखवणार आहे की आज रात्रीचा आमचा जेवणाचा काय बेत होता। चला, आता मी तुमच्या समोर आता रेडी करत आहे आमच्या डिनरचं ताट। आमच्या रात्रीच्या जेवणाचा काय मेनू होता तुम्हाला दाखवते। बघा, ही आपली साधी फिक्की वरणाची डाळ, त्यानंतर ही आपली टोमॅटोची चटणी आणि भात, ही चपाती। आताच माझा मुलगा बोलतोय पापड ठेवा पापड, मी विसरले होते पापड तळले म्हणून पापड ॲड करूया आपण यात। हे बघा, पापड आणि लोणचं सुद्धा येणार आहे इथे, पण आता मला ते दाखवण्याची काही गरज वाटत नाही मित्रांनो। तर हे आमच्या रात्रीच्या जेवणाचं ताट आहे मित्रांनो। कसं वाटलं तुम्हाला आपलं साधं सिंपल डेलीचं जेवण? कमेंटमध्ये नक्कीच कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओत।